ग्रामपंचायतचे सरपंच, प्रतिष्ठित नागरिक आणि येथे जमलेले हिंदू मुस्लिम बांधव, सर्वप्रथम मी दौला वडगाव गावकऱ्यांचे आभार मानतो की मला ईद मिलन या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल. तसेच पवित्र रमजान महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो. ईद मुबारक आणि तसेच रामनवमीच्याही सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर मला या ठिकाणी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं, त्याच्यातून इथे काय परिस्थिती त्याबद्दल त्यांनी वर्णन केलं आणि मलाही खूप आनंद वाटतो. मी यापूर्वी मुंबई असेल, पुणे असेल, धाराशिव असेल आणि आता बीडमध्ये नोकरी केली, परंतु असा कार्यक्रम मला कुठेही बघायला मिळाला नाही. मला दादेगाव येथे रामनवमी निमित्त मिरवणूक चालू आहे, तिथे जायचं होतं, परंतु मला जेव्हा कळालं की असा कार्यक्रम दौला वडगाव मध्ये आयोजित केलेला आहे, मला खूप आनंद झाला या गोष्टीचा आणि मी तिकडे दुसऱ्या अधिकाऱ्यांना पाठवून मी या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलो. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सर्वांना सांगायचंय का कोणताही धर्म असला, त्या धर्माचे सण असले तर त्याच्यातून आपल्याला काय शिकवण मिळते, तर प्रत्येक धर्म आपल्याला शांतता, प्रेम आणि बंधुता हेच शिकवत असतो. आपण जर आज बाहेरची परिस्थिती बघितली तर बाहेर सोशल मीडिया बघितला, अनेक असे काही मोजके समाजकंटक असतात का ते विष पेरण्याचं काम करत असतात. परंतु आपल्याला जी शिकवण घालून दिलेली, कोणत्याही धर्माने कोणत्या धर्माचा अनादर करायला नाही शिकवलेलं, कोणालाही त्रास द्यायला नाही शिकवलेलं, तर आपण त्या गोष्टीकडे विचार करायचा नाही. आणि मला एक आवर्जून सांगावं वाटतं की मला 2 वर्ष झाले, परंतु आपल्या दौला वडगाव मधून अजूनपर्यंत पोलिसांना एकही हिंदू मुस्लिमची तक्रार आलेली नाही. हेच खूप मोठी गोष्ट या दौला वडगाव साठी आहे. तर आपण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवलेली पाहिजे का बाहेर काही गोष्टी घडत असतील तरी आपल्या गावामध्ये त्या गोष्टीचा कोणताही परिणाम होणार नाही, एकमेकांच्या धर्माबद्दल कोणताही द्वेष निर्माण होणार नाही, कोणतंही वाईट वक्तव्य केलं जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आणि जर असं काही घडत असेल तर गावातले जे प्रतिष्ठित नागरिक आहे त्यांनी तात्काळ एकत्र येऊन त्या गोष्टी त्याच ठिकाणी सॉल्व्ह केल्या पाहिजे. कुठेही पोलीस स्टेशनला जाता कामा नाही. किंवा आपल्याकडून जर एखादी चुकीची गोष्ट घडत असेल, आपण जर एखादा चुकीचा संदेश वक्तव्य करत असू तर आपलं गावच नाही तर त्याचे परिणाम तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला, देशाला भोगावं लागतं. या सर्व गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आपलं एक आदर्श गाव आहेच, हाच संदेश आपण सर्व इतर गावांना पण दिला पाहिजे. आणि मी तर म्हणतो असा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये चालू झाला पाहिजे, जेणेकरून जो मनामध्ये द्वेष आहे, गैरसमज आहे, तो कमी होईल. तर हे खूप आदर्श असं गाव निर्माण होईल. असंच येणारी जी पिढी त्याच्यावर पण संस्कार टाकले आणि कोणताही मनामध्ये द्वेष भाव नाही ठेवला तर निश्चितच खूप चांगलं याच्यातून घडेल. या प्रसंगी मला आवर्जून शाळेतली प्रतिज्ञा आठवते आणि खरोखर ती सार्थकी झाल्यासारखं वाटतं. असं समोर चित्र बघितल्यानंतर आपण शाळेत असताना जी प्रतिज्ञा म्हणत होतो ती प्रत्येकाने फक्त मुलांनीच म्हटली नाही पाहिजे. माझं तर म्हणणं आहे प्रत्येकाने ती स्मरणात ठेवली पाहिजे आणि म्हटली पाहिजे. आणि खरोखर हे आता आपल्याला समोर चित्र दिसतंय त्या गोष्टीतून. आता मला 10वी सोडून 20-22 वर्ष झाले तरी मी पुन्हा एकदा प्रतिज्ञा म्हणण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वांनी त्या प्रतिज्ञेमध्ये काय आहे त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या गावामध्ये आपल्या गावकऱ्यांसोबत असेल सगळ्यांसोबत राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे. ऑटोमॅटिक कोणताही गुन्हा घडणार नाही, एकमेकांमध्ये बंधुभाव राहील, एकता राहील आणि सामाजिक एकोप्याचा सर्वांना संदेश जाईल. तर मी प्रतिज्ञा म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, त्या परंपरांचा पाईक होण्याची संधी माझ्या अंगी यावी. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवी आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेल. माझा देश, माझे देश बांधव यांच्याशी निष्ठेने राहण्याचा मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावलेले आहे. मला हा सांगण्याचा एवढाच उद्दिष्ट होतं का याच्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. मग कोणतीही घटना घडणार नाही. सर्वजण एकमेकाच्या विचाराने एकतेने पुढे जातील आणि जेव्हा आपण एकतेने राहणार आहे, एका विचाराने गावामध्ये राहणार आहे, तेव्हाच गावाचा विकास होणार आहे. जर आपण एकमेकांमध्ये भांडत बसलो तर कधीही विकास होणार नाही. मी आता 15 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये बघितलेलं आहे, ज्यांनी भांडणं केले त्यांचा विकास झालेला नाही, त्यांची अधोगतीच झालेली. तर आपल्याला काय करायचंय, हीच प्रतिज्ञा आठवून आपल्याला सर्वांना हातात हात घेऊन पुढे चालायचंय. आपल्या कुटुंबाचा विकास करायचा आहे, आपल्या गावाचा विकास करायचा आहे आणि परिणामी देशाचा विकास करायचा आहे. सर्वांना सोबत घेऊन चालायचंय. एवढं बोलतो. सर्वांना दरवर्षीच असा कार्यक्रम होऊ, याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम हो आणि सर्वांनी याचा आदर्श घेऊ अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.